नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ऑगस्ट पासून ते 5 ऑगस्ट पर्यंत पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा झालेला आहे। आता शेतकरी बांधवांना नमोच्या 7व्या हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होते, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, आज 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता एकत्रितरित्या 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार होता, परंतु राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे नमोचा 7वा हप्ता 2 ऑगस्ट पासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात सुद्धा आलेला नव्हता। परंतु आजपासून शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण आज 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। उर्वरित 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या आणि परवा सुद्धा नमोचा हप्ता अशाच पद्धतीने वितरण सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत हा नमोचा 7वा हप्ता अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांना वाटलं होतं की नमो शेतकरी योजना बंद झाली, परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तोपर्यंत नमो शेतकरी योजना बंद होणार नाही, अशा पद्धतीची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असेल तर तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, या 20 जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर या 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहेत। बघा, त्या 20 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या 20 जिल्ह्यांची यादी पाहणं गरजेचं आहे, कारण तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये खटाखट नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती, तर त्या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, 2 दिवसांपूर्वी या नमोचा 7वा हप्ता विस्तार करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आलेला होता, म्हणजे GR सुद्धा काढण्यात आलेला होता। तर या GRच्या माध्यमातून स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की नमोचा 7वा हप्ता उद्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे, तर आजपासून याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता मिळणार नाही, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, नमोच्या 7व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून काही नियम सुद्धा लावण्यात
करण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसणार आहेत त्यांना नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आपण 20 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु हे जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्याचे कृषी मंत्री नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार नियमांमध्ये बसत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होणार आहे। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील, नियमांचं पालन करत नसतील, अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा नियमांमध्ये बसत आहात का, पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर ते नियम सुद्धा सांगून टाकतो। परंतु शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांना 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे मिळालेला नसेल, त्या शेतकरी बांधवांना आज नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। ज्यांना पीएमचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना पीएमचा 20वा हप्ता, नमोचा 7वा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असायला पाहिजे। या 20 जिल्हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर या 20 जिल्ह्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्या 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा लगेच वाचून दाखवतो। तर बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, म्हणजे नमोचा 7वा हप्ता येणार आहे। तर त्या 20 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी जिल्हा। बघा, परभणी जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून नमोचा 7वा हप्ता विस्तार होणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव परभणी जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असावीत, महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत असावेत, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। अन्यथा परभणी जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत। कारण कालच नमोचा 7वा हप्ता विस्तार करण्यासाठी बँकांकडे पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत। हे पैसे बँकांच्या माध्यमातून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात सुद्धा येतच आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरा जिल्हा पण शेतकरी बांधवांचा जिल्हा आहे, तर हा दुसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। तर या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त शेतकरी बांधव आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर बीड जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। म्हणजेच परभणी जिल्हा पहिला जिल्हा, बीड जिल्हा दुसरा जिल्हा। बघा, तुम्हाला 20 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे, उर्वरित 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा पाहण्या अगोदर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण जे शेतकरी बांधव 4 नियमांमध्ये बसतील त्यांच्याच खात्यामध्ये 2000 रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, ते 4 नियम सुद्धा सांगणार आहेत। त्यासोबत कोणकोणत्या शेतकरी बांधवांना आज पैसे मिळतील, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत, कोणत्या शेतकरी बांधवांना या नमो शेतकरी योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे, त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे सुद्धा आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील, संपूर्ण माहिती पाहतील, त्यांना 100% पैसे येणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव अर्धवट व्हिडिओ पाहतील, अर्धवट माहिती समजून घेतील, त्या शेतकरी बांधवांना अडथळा सुद्धा येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपण 20 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली होते, उर्वरित 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तिसरा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। बघा, धाराशिव जिल्हा सुद्धा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे धाराशिव जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यासोबत चौथा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। बघा, या छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा जास्त शेतकरी बांधव आहेत, त्यामुळे या जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। जर तुमचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर असेल तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे
पैसे येणार आहेत। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, पाचवा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा। बघा, रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकरी बांधव आहेत, त्यामुळे आज रायगड जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जो 6वा जिल्हा आहे तर तो 6वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। बघा, या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जो 8वा जिल्हा आहे तर तो 8वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा। बघा, या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे। त्यानंतर जो 9वा जिल्हा सांगण्यात आलेला आहे म्हणजे 9व्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तर तो 9वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा। बघा, या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। आणि 10वा जिल्हा म्हणजे शेतकरी बांधवांनो, हा जास्त प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचा जिल्हा आहे तर हा 10वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, 20 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे, उर्वरित 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज काही प्रमुख बँकांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता या प्रमुख बँकांपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत म्हणजे नमोचा 7वा हप्ता घेण्यासाठी कोणकोणत्या बँका चालणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। कारण काही बँका नमोचा हप्ता घेण्यासाठी चालणार नाहीत। ज्यांचं खातं या बँकेपैकी असेल त्यांनी लवकरात लवकर दुसऱ्या बँकेमध्ये सुद्धा उघडायचं आहे। बघा, आजसाठी प्रमुख 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। 10 बँकेमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, 20 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची यादी बघितली आहे। आता आपण थेट 10 बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, SBI बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये बँक खातं असेल तर या ठिकाणी सुद्धा पैसे मिळतील। तिसरी बँक पोस्ट बँक। बघा, या पोस्ट बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु पोस्ट बँकेचा एक प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे काही शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा येणार नाहीत। म्हणजे जर तुम्ही एक काम केलं तर या ठिकाणी पोस्टामध्ये सुद्धा पैसे मिळणार आहेत। बघा, 3 बँकांची नावे सांगितलेली आहेत। बघा, पहिली बँक SBI बँक, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, चौथी बँक कॅनरा बँक, पाचवी बँक IDBI बँक। बघा, या 5 बँकांना सर्वात अगोदर प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजे आजसाठी 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। या 10 बँकांपैकी 5 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवलेली आहे, उर्वरित 5 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत असावेत, तुम्ही काही महत्त्वाची कामे सुद्धा केलेली असावेत तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। जर तुम्ही हे कामे केले नाहीत तर तुमच्या समोरील शेतकरी बांधवाला पैसे मिळतील, गावामधील सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांना पैसे यावे आणि त्यांच्यासोबत आपल्याला सुद्धा पैसे यावे तर तुम्ही महत्त्वाची 3 कामे सुद्धा करायची आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे फार्मर ID कार्ड काढायचं आहे। बघा, फार्मर ID कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, दुसरं जे काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे आपलं आधार कार्ड अपडेट करायचं आहे, आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक करायचं आहे। आणि जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे आपलं बँक खातं चालू आहे का, बँक खात्याची KYC केलेली आहे का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 3 कामे सांगितलेली आहेत। आता आपण उर्वरित 10 जिल्ह्यांची यादी आणि उर्वरित 5 बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। परंतु या 2 बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पहिला नियम शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। दुसरा नियम शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असावेत। तिसरा नियम शेतकरी बांधव सरकारी कर्मचारी सरकारी सदस्य नसायला पाहिजेत। चौथा नियम शेतकरी बांधव पेन्शनधारक नसावे। आणि 5वा नियम शेतकरी बांधवांकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन नसायला पाहिजे। बघा, आता आपण नियम बघितले, सर्व माहिती बघितलेली आहे। आता आपण उर्वरित जिल्ह्यांची यादी आणि बँकांची
बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, 5 बँकांची नावे सांगितलेली आहेत, उर्वरित बँकांची नावे सांगत आहे। बघा याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँक, IDFC बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक। बघा टोटल मिळून 10 बँकांची यादी वाचून दाखवलेली आहे। तुम्हाला 20 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे, उर्वरित 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहे, उद्या सुद्धा पैसे येणार आहे।